आम्ही एकूण 38 जण कोल्हापूरहून अयोध्या, वाराणसी, चित्रकूट, प्रयाग अशा सहलीसाठी निघालो होतो. सुरुवातीला आम्ही प्रयागराज येथे उतरलो आणि नंतर आम्ही चित्रकूटकडे चित्रकूट येथे महासती अनसूया देवीचे मंदिर असून येथे ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांनी अनसूयाची पतिव्रता असल्यामुळे तिची परीक्षा पाहायचे ठरवले आणि त्यांनी 3 साधूंचे रूप घेऊन ते तिच्या आश्रमात गेले आणि अनसूयाने त्यांना लहान बाळे केली आणि ते तिथे राहिले आणि नंतर त्यांच्या पत्नी आपल्या नवऱ्यांना शोधायला आल्या. त्यावेळी अनसूयेने त्यांना हे 3 ब्रह्मा, विष्णू, महेश आपल्या कडे असल्याचे सांगितले आणि त्यामुळे इथे अनसूयाचे मंदिर आहे आणि इथे या मंदिरामध्ये पाळणा देखील आहे. इसी कहानी पर नारद जी ने एक सुंदर सा दोहा बोला. कैसे बोले कि माता में सिया ने डाल दियो पालना और झूले रहे 3 देव बन कर के लालना. मारे खुशी के मैया फूल कौन करे आज मेरी भाग्य की सराहना. झूल रहे 3 देव बन कर के लालना. जब ऐसे दोहा बोलकर ब्रह्मा, विष्णु, महेश, उमा, रमा, ब्रह्मानी बस थांबते. तिथून अनसूया देवीचे मंदिर मंदाकिनी नदीच्या काठावर आणि मंदगिरी पर्वताच्या पायथ्याशी असून ज्यांना चालणे शक्य होत नाही त्यांना व्हीलचेअरची सोय आहे आणि त्यामुळे ऊन असल्यामुळे काही लोक व्हीलचेअरने निघाले आणि आम्ही चालत अनसूया मंदिराकडे निघालो. मंदाकिनी नदीच्या काठावर घाट आहे. तिथे सर्वांनी आपले पाय धुतले आणि तीर्थ घेऊन सर्वजण मंदिराकडे निघाले. या मंदिरामध्ये पुरातन काळातील सर्व देवांच्या मूर्ती आहेत. तसेच इथे अनसूया देवीने बांधलेला पाळणा आहे आणि त्यात ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या मूर्ती त्या पाळण्यात बसलेल्या आहेत आणि इथे सुहासिनींनी ओटी भरावी आणि त्यांनी आपल्या पतीच्या नावाने इथे ओटी भरून नमस्कार करावा व पतीने पत्नीच्या मांग भरून तिथे सिंदूर लावावा अशी प्रथा आहे.
पती पत्नी असली तर सिंदूर भरा, सिंदूर सिंदूर भरा, सिंदूर. ये सिंदूर उठाइए, 3 बाळं झोपलेले आहेत बघा, बघून घ्या. पाळण्यात 3 बाळं झोपलेले बघून घ्या. सिंदूर लेकर मांग में लगा दो पत्नी की 3 बार. एक या की फोटोपेक्षा लाईव्ह सगळं आपल्याकडे प्रोग्राम असतो. तुम्ही कधी गेला 10 वर्षानं बघितलं तरी लाईव्ह दिसणार आहे. चला चला आता बाहेरच जायचं, डायरेक्ट गाडीकडे. हां चला. पुढच्या वेळा तुमच्यासाठी गाडी थांबणार नाही. फोटो घेणार आहे सगळ्यांचे. अहो इकडे बघा, उशिरा आलेल्यांचे फोटो घेऊन त्यांच्यासाठी गाडी थांबणार नाही. उशीर आलेला नाही. ठीक आहे, ते उशिरा आलेत. अजून कोण आहे का मागं? उशिरा येऊ नका. कशासाठी थांबलेला हो? थांबायचं नाही. चला चला चला. अहो का हो एवढा उशीर?